पाकिटात दिली जातात आणि नंतर पदवी प्राप्त केली जाते. पण जनार्दनजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं लक्षात आलेलं आहे, महाराजांनी अगोदर कार्य केलं, त्यांनी कोणाकडे मागितलं नाही, अर्ज केला नाही, विनंती तर मुळीच केली नाही. कारण महाराजांच्या कामामध्ये त्यांच्यापासून जास्तीत जास्त 2 इंचाच्या अंतरावरती मी प्रत्येक वेळा राहत आलेलो आहे आणि हा गेल्या 12 वर्षाचा माझा अनुभव आहे. गतवर्षी आपण विराट जनसागराचं जे अफाट दर्शन जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण भारताला घडवलं आणि तेव्हा भारतातल्या हिंदू धर्मांतर्गत प्रत्येक संप्रदायाचे विविध आचार्य महंत आणि जगद्गुरु इथे आले. या सगळ्यांच्या मध्ये चिंतन सुरू झालं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकूण 13 आखाडे आहेत. या 13 आखाड्यांमध्ये स्पर्धा होती की ऐसे युवा, ऐसे तेजस्वी, ऐसे होनहार, कार्य में निष्ठा रखने वाले और प्रसिद्धि परांगमुख व्यक्ति को अपने अखाड़े में खींचे और उसी को महामंडल बना के अपने अखाड़े का नाम बड़ा किया जाए. ये स्पर्धा अखाड़ों में थी, न कि जनार्दन महाराज के मन में. तुम्हाला पुढचं सांगतो, मागच्या वर्षी म्हणूया 17, 18, 19 नोव्हेंबरला आम्ही पिराण्याला होतो. आपण इथे केलं तसंच संमेलन पिराण्याला झालं. बघा घटनाक्रम तुम्ही लक्षात घ्या. त्याही क्षणाला मी पूजनीय महाराजांच्या बरोबर एकेका इंचावरती एकेका मिनिटाला होतो. ज्यांच्या आखाड्यातनं पूजनीय महाराजांना महामंडलेश्वरावर पदावरती अभिषिक्त करण्यात आलेलं आहे, त्या आखाड्याचे प्रमुख, त्या आखाड्याचे महंत परमपूजनीय जगद्गुरु ज्ञानसिंहजी महाराज हे पिराण्याचं अखिल भारतीय धर्मसंमेलन सोडून अहमदाबादला पोहोचले. अहमदाबादहून विमानाने ते हरिद्वारला, दिल्लीला जायला निघाले. तोपर्यंत जनार्दन महाराजांना महामंडलेश्वर करायचं आहे हे त्यांनाही माहित नव्हतं. अन्य आखाड्यांमध्ये चर्चा सुरू होती आणि हंसदेवाचार्यजींनी सांगितलं, फोन केला त्यांना, अरे अब तो ऐसे निकल गए, स्वामी जनार्दन यहाँ बैठे हैं तो और दूसरे को चांस दे दिया जाए. नहीं, मुझसे भूल हो गई, अभी बलवंत सिंह जी आ रहे हैं, आखाड्याचे सचिव. आणि बलवंत सिंह जी आले आणि पहिल्यांदा त्यांनी त्या मंचावरनं जाहीर केलं कि श्री पंचायती अखाड़ा निर्मल की ओर से हमारे अखाड़े के मात्र 7वें महामंडल के रूप में हम आचार्य जनार्दन देव हरि को पट्टाभिषिक्त करने जा रहे हैं, ही घोषणा तिथे झाली. आता कल्पना करा बरं, एखादा फळ पिकण्यासाठी 4 दिवस लागतात, एखादं फळ पिकण्यासाठी 8 दिवस लागतात. काही आंबे असे असतात ते आढ्याला टाकले तर पिकतच नाही आणि पिकण्या अगोदर सडतात. मागचं संमेलन यशस्वी झालं आणि तेव्हाच चर्चा सुरू झाली की आचार्य श्रींना महामंडलेश्वर पदाची घोषणा करायची. तुम्हाला स्वच्छ सांगू का, जनार्दनजींच्या जागी जर योगेश्वर उपासनी असते तर झटकन म्हणाले असते किंवा समय गमा रहे हो, अभी मेरा नाम डिक्लेअर कर दो. जे काम मागल्या वर्षी 29, 30, 31 डिसेंबरला या फैजपूरमध्ये व्हावं अशी हंसदेवाचार्यांची इच्छा होती, नानकदासांची इच्छा होती, समोरनं त्यांची इच्छा होती. आणि हा बाबा अडून पडला होता, म्हणले मले आता कधी तुम्ही न जाहीर केलं तुम्ही घेणारच निवडलं. अरे पापा, आता याले काय म्हणू. मी गेलो त्यांच्याजवळ, म्हटलं महाराज असं काऊन करायले तुम्ही. तर म्हणले एक लक्षात घ्या महाराज, मला महामंडलेश्वर पद मिळावं म्हणून मी काही या धर्म संमेलनाचं आयोजन केलेलं नाहीये. आणि आता जर योगायोगाने ही घोषणा झाली तर लोकांना असं वाटेल, कदाचित कोणी असं म्हणू शकेल की महामंडलेश्वर पद मिळावं म्हणून या धर्म संमेलनाचं आयोजन केलं गेलं होतं. मला सांगा, साधी गोष्टी का हो, माय सुद्धा 9 महिन्यापेक्षा जास्त दिवस थांबू शकत नाही लेकरू पोटात असलं तर. या बाबांना तर रेकॉर्ड करी टाकला, बरोबर 13 महिने होई गेले. आणि मग एवढ्या तितिक्षेनंतर, एवढ्या तपश्चर्येनंतर, एवढ्या संयमानंतर महाराजांनी महामंडलेश्वर पद स्वीकारले. आता ज्या क्षणाला यांना महामंडलेश्वर पदाची घोषणा पिराण्याच्या धर्मसंमेलनामध्ये झाली तेव्हा हे कुठे असायला हवे होते? मंचावर. कारण त्यांच्या बाजूला मी बसलो होतो. पण तुम्हाला सांगतो, ईश्वर साक्षी ज्या वेळेला यांना महामंडलेश्वर पदी घोषित करण्यात येत होतं तेव्हा आम्ही सगळे, आणि इथे आता धानोऱ्याची आणि अन्य मंडळी आलेली आहे, यांना भेटण्यासाठी भोजन मंडपाच्या पेंडॉलमध्ये आम्ही पायी फिरत होतो. तेवढ्या ठिकाणी फोन केला, महाराज आप महामंडलेश्वर हो गए हो, झट से मंच पे आ जाइए. माणसं तर वाट बघत राहता हो, कधी पुढचा सरील आणि मग माझा नंबर लागेल. हे ते व्यक्तित्व आहे ज्याने आपल्या कर्तृत्वानं
ज्याने आपल्या नम्रतेने, ज्याने आपल्या सादगीने, ज्याने आपल्या सौजन्यपूर्ण व्यवहाराने नव्हे शत्रूवरती आणि टीकाकारावरती सुद्धा प्रेम करून त्याला सांभाळून घेण्याच्या मनाच्या मोठेपणाच्या भूमिकेनं यांच्या पायापर्यंत महामंडलेश्वर पद चालत आलेलं आहे. महाराज मुक्ताईची वारी करतात. मुक्ताईची वारी करणारे दगड कमीत कमी महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र हा दगडांचाच देश आहे. कवी म्हणले सुंदर देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा मुचा हा या दगडांच्या देशा. पण मुक्ताईनं ज्ञानोबाला सांगितलं की दादा जगानं जर तुमच्यावरती निंदेचे, असूयेचे, अपमानाचे प्रहार केले, जग जर वन्य झालं तर संतानं पाणी व्हावं आणि त्या जगातल्या वन्नीला शांत करावं आणि आपल्या हृदयाचा आनंद त्याला द्यावा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या ज्ञानोबानं कधी ताटी उघडली तो वेळ मला माहित नाही, पण या ज्ञानोबानं महामंडलेश्वर पदाची ताटी उघडण्यासाठी तब्बल 13 महिन्यापेक्षा जास्त काळ घेतला. आणि 13 महिने ते महामंडलेश्वर पद आपल्या संत कृपा आश्रमाच्या दाराशी वाट बघत होतो. म्हणत होतो महाराज जी मैं यहाँ आपकी प्रतीक्षा कर रहा हूं, मुझे अपना लीजिए. ही तितिक्षा, हा संयम, हा दृढ निर्धार ज्यांच्या चरणाशी असतो, ज्यांच्या वक्तृत्वात असतो, ज्यांच्या कर्तृत्वात असतो, ज्यांच्या वागण्यात असतो त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो. आता राहिला शब्द हरी शब्द कसा आला हो, तर आता नरेंद्रजींनी सांगितलं जेव्हा हे संमेलन व्हायचं होतं आणि महाराजांनी चप्पल सोडली, ती बिना चपलेचे ते फिरत होते, तेव्हा आपण त्यांना आचार्य जनार्दन महाराज म्हणून ओळखतो. संमेलन संपन्न झालं, सत्पंथ रत्न आचार्य जनार्दन महाराज म्हणून आपण त्यांना ओळखू लागलो. आणि आता आपण त्यांना सत्पंथ रत्न, आचार्य, महामंडलेश्वर, जनार्दन हरीजी महाराज हे नाव इथे मागे लिहिलेलं आहे. पण ज्यांच्या आखाड्याकडनं यांना हे महामंडलेश्वर पद मिळालं ना, ते ज्ञानदेव सिंहजी काय म्हणतात माहिती आहे? स्वामी जनार्दन देव हरीजी महाराज. और मेरे को ये शब्द ज्यादा बहुत पसंद लगते हैं. और जेव्हा आम्ही हंसदेवाचार्यांशी चर्चा करत होतो कि महाराज ये हरि शब्द कहां से आ गया, तो ते म्हणले देखो संस्कृत में शब्द रूपावली, धातु रूपावली, अमरकोश, लघु सिद्धांत कौमुदी नामक ग्रंथ आते हैं. तो शब्द रूपावली नामक ग्रंथ में हरि नाम के पर्यायवाचक शब्द जो आते हैं या तो सिंह नाम के जो पर्यायवाचक शब्द आते हैं उसमें हरि शब्द आता है. ज्या आखाड्यात महाराज महामंडलेश्वर झाले तो गुरु नानकदेव महाराजांनी सुरू केलेला आखाडा. मग नानकदेव महाराजांचे 2 पुत्र, त्याच्यातल्या एका पुत्राने सुरू केलेला हा निर्मल आखाडा. बघा महाराजांच्या निर्मल जीवन गंगेला प्रयागराज तीर्थामध्ये निर्मल आखाड्याच्या गंगेने सुस्नात केलं. त्या परंपरेमध्ये महाराज महामंडलेश्वर झाले. हंसदासाचार्य असं म्हणले की हरी शब्द का भी अर्थ सिंह ही होता है. सिंह म्हणजे हरी आणि हरी म्हणजे सिंह. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलं की ते सत्पंथातले केवळ सत्पंथ रत्न नाहीये, तर ते सत्पंथ सिंह सुद्धा आहे, ते नृसिंह सुद्धा आहे. मग मी पटकन हंसदासाचार्य ने म्हटलं महाराज जी मैं आपके लिए एक थोड़ी सी जानकारी और दे दूं. बोले क्या? मतलब अभी आपने इनको सिंह बनाया है, मगर ये वो महात्मा है जो परमात्मा की कृपा से जन्मतः शेर बनकर ही आया है. तो कैसे? तो मतलब सुनो, इनका पहले नामदास था रामदास सिंह, इनके पिता का नामदास था लहन सिंह. तो मतलब जिस घराने में, जिस खानदान में, जिस कुल में ये पैदा हुए हैं, वहां पैदा होने वाले हर एक बच्चे के नाम के साथ सिंह लगा दिया जाता है. नहीं, वहां आने के साथ ही वो सिंह बन जाता है. कारण सिंहाचा अभिषेक काही कोणी जंगलातले कोल्हे कुत्रे कळत नाही. सिंह जन्माला आल्यानंतर स्वयमेव मृगेंद्रता घेऊन येतो. तर हंसदेव देवाचार्य जी बोले चलो ये भी बहुत बढ़िया बात होगी, पहले ये सिंह थे अब ये हरी बन गए हैं. बघा भगवंताची केवढी कृपा. ज्या अशिक्षित माय पित्यानं वयाच्या 2ऱ्या वर्षी या लेकराला जगन्नाथ महाराजांच्या झोळीत टाकलं, काय स्वप्न रंगवलं असेल हो त्यांनी. कुलम पवित्रम जननी कृतार्थः. असं वाटलं त्या आईला की माझा पोराने एक मनुष्य म्हणून जीवन जगलं तरी माझ्या जीवनात आनंद निर्माण होईल. पण या माणसानं आपल्या अवघ्या 30-31 वर्षाच्या आयुष्यामध्ये मनुष्यत्वाला विसरलेल्या अनेक माणसांना केवळ मनुष्यत्वात आणलं नाही, तर त्याच्या जीवनाचा प्रवास मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे सुरू केला. संतांचं कार्य हे असतं. महाकवी कालिदास म्हणले मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णः त्रिभुवन उपकार श्रेणी प्रीणयंतः परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. त्या कार्याची जबाबदारी सोपवून महाराज त्याच्या माध्यमातून त्या कार्याचा गड जिंकतात
हा त्यांचा इतिहास आपण बघितलेला आहे. असे आपल्याला अतिशय पूजनीय असल्यामुळे आणि त्या जवळीकीमुळे अनेकदा आपण त्यांच्या पदाची गरिमा सुद्धा घालवून बसतो. हे कधीतरी आपल्याला लक्षातच येत नाही. म्हणून मला असं सांगायचंय मायबाप तुम्हाला, आता आपले जनार्दन महाराज केवळ जनार्दन महाराज राहिलेले नाहीत. या देशातल्या शंकराचार्यांनी निर्माण केलेल्या एका फार मोठ्या आखाड्याचे ते केवळ 7वे महामंडलेश्वर आहेत. भारतामध्ये ओव्हरऑल समजा 1000 महामंडलेश्वर असतील तर यांच्या आखाड्याचे ते केवळ 7वे महामंडलेश्वर आहेत. आणि आखाडा कोणचा हो? जो गुरु नानक देवांचा आखाडा, जो गुरु गोविंद सिंगांचा आखाडा. गुरु गोविंद सिंग काय म्हणले? 1.25 लाख से एक लढाऊ, चिड़िया को बाज मारो तो गुरु गोविंद सिंग कहलाओ. औरंगजेबाने जेव्हा गुरु गोविंद सिंगांना सांगितलं ना इस्लाम कबूल करो वरना काट दिए जाओगे, तेव्हा गुरु गोविंद सिंग म्हणले की माझ्या सिद्धांताचं पालन करणाऱ्या सामान्य चिमणीच्या अंगात मी गरुडाची ताकद आणेन. माझ्या दाराशी भुंकणाऱ्या सामान्य कुत्र्यामध्ये मी सिंहाची ताकद निर्माण करेन. चिड़िया को बाज बनाओ, 1 से 1.25 लाख लढाऊ तब गुरु गोविंद सिंग कहलाओ. आणि म्हणून महाराजांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने मी लेख लिहिला होता, योद्धा सतपंथ संन्यासी जनार्दन महाराज. आणि आता तर आदरणीय जनार्दन देव हरिजींचा अंतर्बाह्य संघर्ष सुरू झालाय. हे गृहीत धरा आता की इथून पुढे जनार्दन महाराजांवरती आपला अधिकार वेळ मागण्याचा थोडा कमी होणार आहे. कारण आता आपणच केवळ त्यांची जवळीकीतले नाहीये. ज्ञानदेव सिंह जी म्हणले आपको फिर से शाही स्नान में आना है. महाराज म्हणले मैंने तो पहले से कथा ले रखी है, बोले बाद में सब नियोजन करना और यहाँ आते रहना. आणि आमचं केवढं परम सौभाग्य. परवा जेव्हा शाही स्नानाला आम्ही गेलो ना, पूजनीय जनार्दन महाराज आंघोळीसाठी खाली उतरले. संतोषानंद आम्ही सगळे बरोबर होतो. महाराजांना संकल्प दिला आणि ज्या वेळेला महाराजांचं स्नान आटोपलं, संतोषानंद म्हणतात हे खोटं नाहीये, ना तो हम उनकी तरफ देख सकते हैं ना तो उनकी तरफ देखना बंद कर सकते हैं. है की नाही? काही माणसं अशी असतात की बघतच राहावंसं वाटतं आणि काही माणसांकडे बघून सुद्धा वारंवार मन भरत नाही. अशा श्रेणीमध्ये आज पूजनीय जनार्दन देव हरिजी महाराज जाऊन पोचलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही सगळे हंसदेवाचार्यांच्या समोर जाऊन बसलो ना, अहो कोण नव्हतं आमच्याकडे. आमच्यामध्ये एक PSI होते, आमच्यामध्ये 2 नगरपालिकांचे CO होते, आमच्यामध्ये हवापण म्हणून घेणारे पण कोऑपरेटिव्ह सेक्शन मध्ये काम करणारे नरेंद्रजी होते, पिंटू राणे होते, सगळे पत्रकार होते, माझ्यासारखे रामदासी कीर्तनकार होते, यांच्यासारखे राधा संप्रदायामध्ये मानणारे होते, नितीनजी सारखे वारकरी होते. ते म्हणले अरे यार किसको छोड़ा नहीं आपने, सबको साथ में ले आए हो. आणि संतांचं लक्षण हेच आहे, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. एक कवी असं म्हणले पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढते जाना. जनार्दनजी महाराज रामदास होते ना, तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. तर त्यांच्या मनामध्ये कधीही अजून वर जावं, अजून मोठं पद घ्यावं, अजून मोठं पद घ्यावं ही अपेक्षा कधीच नव्हती. म्हणून भगवंताने ते पद त्यांच्या चरणापर्यंत आणून ठेवलं. मी त्यांना म्हटलं महाराज महामंडलेश्वर झाल्यावर तुम्हाला काय व्हावंसं वाटतं हो, तुमच्या मनामध्ये काय येतं? ते म्हणले हे सगळं फेका. म्हणले महाराज मला तर एकच वाटतं सतपंथाचं कार्य करावं आणि आपलं मंदिर सांभाळावं. जेव्हा त्यांना अभिनंदनाचे अनेक फोन येत होते, मंदिरातला एक फोन आला. आता विशालनं विचार केला की मंदिरातलाच फोन आहे, घेतला काय नाही घेतला काय, घरचाच फोन आहे. म्हणून विशालनं हळूच नंतर थोड्या वेळाने सांगितलं महाराज एक फोन मंदिरातला बी होता. महाराज त्याला काय म्हणले, माझं अभिनंदन करणारे 1000 फोन मला दिले नाही तर चालेल, मय मंदिर आहे म्हणून मी अडीये मध्ये. मंदिर माझ्यासाठी सर्वस्व आहे, सतपंथ माझ्यासाठी सर्वस्व आहे. 1000 फोन नाही आले तर चालतील, त्यांच्याशी नाही बोललो तर चालेल. इथून पुढे मंदिरात आलेला फोन एकाही मिनिटाचा उशीर न करता तू मला दिला पाहिजे, कारण मंदिर हा माझा प्राण आहे आणि महामंडलेश्वर ही माझ्या जीवनाची शोभा आहे. मंदिर हा माझ्या जीवनाचं जनरेटर आहे आणि महामंडलेश्वर पद ही माझ्या जीवनामध्ये लागलेली लाइटिंग आहे. तरी सुद्धा महाराज तुमचं जनरेटर असंच चाललेलं राहो आणि या जनरेटरच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये 4 चांद लावणारे. आणि खरं सांगू का, तुम्हाला हवं असेल किंवा नको असेल मला माहित नाही, आदरणीय मानेकर बाबा म्हणले त्यांनी लवकर जगद्गुरु व्हावं, तुमच्यापेक्षा आम्ही जास्ती स्वार्थी आहोत. तुम्हाला काय वाटतं की ही महाराजांना नमस्कार करू काही मिळू, पण आमचा विचार करा ना, दरवर्षी प्रमोशनच आहे. पहिल्यांदी मैत्री झाली तेव्हा रामदास होते, नंतर मैत्री झाली तेव्हा आचार्य जनार्दन होते, नंतर अजून 1 वर्ष पुढे गेलं तेव्हा सतपंथ रत्न होते.
आणि आता आम्ही लोकांना सांगू की वो जो महामंडलेश्वर जनार्दन महाराज आहे ना, वो मेरे बडे प्रिय स्नेही है, ते मला मोठा भाऊ मानतात. हे सांगण्यामध्ये लाभ आणि लोभ कोणाचा आहे हो? तुमचा असेल की नसेल, पण आमचा नक्की आहे. आणि म्हणून आम्हा सगळ्यांचा हुंकार आहे, आम्हा सगळ्यांची श्रद्धा आहे, आम्हा सगळ्यांची भावना आहे, नव्हे आमच्या सगळ्यांचा हृदयस्थ आवाज आहे. महाराज तुम्ही इतके मोठे व्हा की तुमच्या मोठेपणाला सुद्धा मोठेपणाचा कमीपणा वाटावा इतके तुम्ही मोठे व्हा. त्या आई वडिलांना, त्या सद्गुरूंना आज काय आनंद होत असेल, ज्या ध्येयासाठी जगन्नाथ महाराजांनी आजीवन कष्ट उपसले, ज्या ध्येयासाठी या माता आणि पित्यांनी आपल्या लेकराला समर्पित केलं, त्या आई वडिलांच्या आणि सद्गुरू माऊलींच्या जीवनामध्ये धन्योहम धन्योहम कृतार्थोहम कृतार्थोहम असं म्हणण्याचं सद्भाग्य आणि असा सन्मान करण्याचे प्रसंग आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये वारंवार येत राहावे. आणि इथून पुढे 100 वर्ष त्या प्रत्येक प्रसंगामध्ये असंच भाषण करण्यासाठी मी पण येत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आणि तुमच्या या महामंडलेश्वर पदाच्या पट्टाभिषेकाच्या निमित्ताने तुम्हाला सक्रिय शुभकामना देऊन मी महाराजांच्या जवळ गेलो आणि सांगितलं, महाराज पूर्वी पण तुमच्या बरोबर होतो, आजही तुमच्या बरोबर आहे, उद्याही तुमच्या बरोबर राहता येईल. असंच प्रेम, श्रद्धा आणि लोभ अंतःकरणात राहील अशी आमच्यावरती कृपा करा. आपण सगळे त्यांच्या बरोबर जाऊया, त्यांना मोठं करूया आणि त्यांच्यामुळे आपण मोठे होऊया. हा मोठेपणाचा सोहळा तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये वारंवार यावा अशी निष्कलंकी नारायण भगवंतांच्या चरणी, सद्गुरु श्री इमाम शहांच्या चरणी, सद्गुरु श्री जगन्नाथ महाराजांच्या चरणी आणि सर्व संत महंतांच्या चरणी प्रार्थना करून माझ्या आजच्या भाषणाला फक्त स्वल्पविराम देतो. कारण अल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविराम मी आता सांगितल्याप्रमाणे इथून पुढे 100 वर्षाने, बरं की जास्ती वय कम आहे, आता तर 52 आहे फक्त. हा सोहळा असाच चालत राहो. पुनश्च एकदा महाराज तुमचं अभिष्ट चिंतन, ज्या माता पित्याने धर्म कार्यासाठी तुमचं समर्पण केलं, त्या माता पित्यांच्या चरणी अतिशय विनम्रतेने आणि श्रद्धेने अभिवादन. आम्हा सर्वांच्या हृदयातल्या सद्भावना तुमच्या चरणापाशी सतत पोहोचत राहो अशी तुमच्या चरणी मंगल कामना करून माझ्या या प्रकटनाला विराम देतो. हरी ओम. धन्यवाद. गीतेचा उपदेश कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माची अपेक्षा करू नका, फळाची अपेक्षा करू नका, कर्म करीत राहा. हे ज्यांच्या जीवनाचं सार आहे ते त्यांच्या जन्मापासून तर अगदी महामंडलेश्वर पदापर्यंत त्याचं जीवनपट आपल्या अनोख्या वाणीतून परमपूज्य योगेश्वरजी उपासनी महाराजांनी आपल्या समोर मांडला. खरं तर पदवी आणि व्यक्ती यांचा 2 प्रकारचा संबंध असतो. एखादी उपाधी अशी असते की ती माणसाला मोठी करते, पण काही माणसं अशी असतात की त्या उपाधीला मोठं करतात. आणि आपल्या समोर बसलेले परमवंदनीय महामंडलेश्वर सत्पंथाचार्य जनार्दन देव हरीजी महाराज हे या दुसऱ्या प्रकारातले, याचा आपला सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. फारसा वेळ न घेता या प्रसंगी समाज कल्याणात त्यागिले जीवन अखंड चालीला सत्पंथ आपण असेच चालावे चिरंतन चिरंतन शुभचिंतन या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या वतीने, सर्व सत्पंथ अनुयायी मंडळ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने परमपूज्य आचार्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या सत्कार प्रसंगी त्यांनी आम्हाला आपले आशीर्वादात्मक उत्तर द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य महामंडलेश्वर सत्पंथाचार्य जनार्दन देव हरीजी महाराज. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजित असलेल्या परमपिता परमेश्वरास, गुरुदेवास नमस्कार असो. उपस्थित सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम जय गुरुदेव. आजच्या या प्रसंगी उपस्थित श्रद्धेय योगेश्वर उपासनीजी, श्रद्धेय मानेकर बाबा शास्त्री, श्रद्धेय संतोषानंदजी, श्रद्धेय नितीनजी महाराज, श्रद्धेय मीरा दीदी, सर्वांचेच आदर्श दिगंबर विठू नारखेडे आणि उपस्थित तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो.
आज या प्रसंगी जो आनंद तुम्हा प्रत्येकाला झालाय तसाच आनंद आज माझ्याही मनात आहे. तसं हे पद मी फार बळजबरीने स्वीकारलंय किंवा बळजबरीने माझ्या नावाची ती जाहिरात झाली आहे. परंतु कारण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या आपल्या डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या वेळीच ती मीटिंग झाली होती आणि तेव्हापासून मी नकार दिला होता. आणि प्रेरणापीठ पिराणाला जी जाहिरात झाली ती मला न विचारता झाली. परंतु आज मलाही आनंद आहे. परंतु आनंद कदाचित हे महामंडलेश्वर पद मिळालं त्याचा नाही आहे. मला आनंद या प्रसंगी या गोष्टीच आहे किंवा तेव्हापासून आनंद वाटतोय ज्यावेळी माझा तो पट्टाभिषेक होत होता. मला सर्व संतांनी जे माझ्यासाठी फार मोठे आदर्श आहेत त्यांनी स्वतः उठवून मला त्या आसनावर बसवणं, त्या सर्वांनी मला आशीर्वाद देणं, तिलक करणं आणि तो सन्मान त्या सर्वांनी मला देणं, तेव्हापासून मलाही खूप आनंद आहे. परंतु या आनंदाचं कारण की मी माझ्या गुरूंच्यासाठी काहीतरी करू शकलो त्याचं आहे. की ज्या अपेक्षेने गुरूंनी हे सर्व कार्य माझ्याकडे सोपवलं, मला दिलं, ज्या श्रद्धेने विश्वासाने मी ते सार्थ करू शकलो, सार्थपणे करू शकतोय. आणि आज नक्कीच मला आनंद गुरूंच्यासाठी मी काहीतरी करू शकतोय त्या गोष्टीचा आहे. आणि मी जे काही करू शकतोय या सर्व गोष्टी मागे तुमच्या सर्वांचा हात आहे. कारण की तुम्ही सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय, मला जे अधिकार दिले, मला असं एकही प्रसंग आठवत नाही की मी जे काही बोलतोय, मी जे काही बोललोय त्याप्रमाणे झालं नाही. माझ्या प्रत्येक शब्दाला मंत्र समजून, माझ्या त्या प्रत्येक शब्दाला मान देऊन त्या शब्दाप्रमाणे वागायचा तुम्ही सर्वांनी